जय शिवराय मित्रांनो, आम्ही निघालो आहोत श्री क्षेत्र रायगड येथे शिवराज्याभिषेकाला. महाराजांचा 353वा तिथीनुसार हे आहेत आमचे गुरुवर्य शेखर मामा आणि आमचे मित्र प्रीतम. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आता आमची मोहीम रायगडावर आहे. शिवराज्याभिषेकासाठी आम्ही निघालो आहोत. आता नाश्ता करून पुढच्या प्रवासात नेहमीप्रमाणे रिवाजाप्रमाणे श्री समर्थ कृपा येथे आमचा मस्त जोरदार पेट भरून आमचा नाश्ता झालेला आहे का बाबा. आता प्रयाण पुण्यभूमीकडे रायगड रस्ता. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रमाता जिजामाता यांच्या समाधीवर रायगडाच्या पायथ्याशी पाचडगावी जिजामाता यांची समाधी आहे. जिजामातेच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही महाराजांच्या दर्शनासाठी निघालो. जय शिवराय मित्र, आताच आम्ही रायगडला पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही इथे गाडीची पार्किंग करत आहोत. तर बघूया आता रोपवेला किती गर्दी आहे. ठीक आहे, रोपवेची तिकीट काढल्यानंतर लगेच आम्हाला वर जाण्याची एंट्री मिळत आहे. मामांच्या प्रयत्नामुळे लगेचच अर्ध्या तासात आमचा रोपवेसाठी नंबर लागला. रायगडावर आताच आम्ही पोहोचलेलो आहोत. अथक प्रयत्नांनी आम्ही गडावर पोहोचलेलो आहोत आणि मामांच्या चेहऱ्यावर अतिशय समाधानाचं दिसत आहे. मामांच्या आशीर्वादाने आम्हाला जिकडे 2 तास 3 तास जाणार तिकडे आम्ही 2 मिनिटात पोहोचलेलो आहोत. बरोबर आहे. दरवर्षीप्रमाणे 3 तास लागणार. प्रत्येक गडावर एखाद्या हनुमंताची मूर्ती असतेच आणि तुम्ही बघू शकता ही रायगडावरील हनुमंताचे सुंदर असे हे शिल्प. त्या तुटल्या असतील माझा फोटो काढ मस्त. हा आहे इथून महादरवाजा आणि हा आहे इथून हिरकणी कडा. बघू शकता आत्मकतो. वाव, याच साठी केला होता अड्डा असं. प्राधिकरणामार्फत जे काम चालू होतं त्याच्याविषयी भिवंडीवरने
आज काही माणसं आलेली आहेत. सुपरवायझर पुरातत्व खात्याचे विशेष अधिकारी प्रीतम काय आहे? बांधकाम कसं झालं? बांधकाम उकरून बघितलेलं माती आणि रेती निघते, त्याच्यामुळे याच्यामध्ये गूळ डिंक वगैरे असं काही वापरलेलं नाहीये. गुळाचं सरबत आणि डिंकाचं सरबत करून प्यालेले दिसतात. डिंकाचे लाडू खाल्ले त्यांनी. मामांच्या आशीर्वादाने आम्हाला राज्याभिषेकाकरता रूमची व्यवस्था झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या ज्या रूम आहेत तिथूनच जवळजवळ सर्व महत्त्वाच्या गोष्टी या राज्याभिषेकाच्या पार पाडल्या जातात. राज्याभिषेकाचे हे मुख्यालय आहे. इथूनच सर्व गोष्टी नियंत्रित केल्या जातात. कोकण कला मित्र मंडळ व शिवराज्याभिषेक समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने हा राज्याभिषेक सोहळा आयोजित केला जातो. राजसदरेवर सजावटीची तयारी सुरू आहे. राजसदरेकडून आम्ही निघालो जगदीश्वराच्या मंदिराकडे. जगदीश्वर म्हणजे जगाचा ईश्वर. जगाचा ईश्वर हा रायगडी राहतो. जगदीश्वराच्या चरणी माथा टेकून त्याचे मनोभावे दर्शन घेतले. नंतर शिवसमाधीवर नतमस्तक झालो. दुसऱ्या दिवशी गडावर हळूहळू गर्दी वाढायला सुरुवात झाली. राज्याभिषेकाची सुरुवात ही गडदेवता शिरकाई मातेच्या पूजनाने सुरू होते. सकाळी प्रथम शिरकाई मातेचा पूजन, नंतर गोंधळ होतो. पुष्पचापदानाम् अनिमादिभिरावृताम् मयूखै अहमित्येव विभावये भवानि
चालू आहे सध्या. प्रताप आणि प्रताप आहे, प्रीतम आहे. प्रचंड गर्दी आहे. गर्दीमध्ये काय दिसतं लांबून तुला गर्दी हां प्रचंड गर्दीमध्ये पण तो तिथे एकदम नीट काढ आहे. म्हणजे काय माणसाला बोलायचा. आमची परंपरा कायम राखली गेली आहे. ठीक आहे, थोडंसं मूड ऑफ झाला आहे. नाही, छावा युवा प्रतिष्ठान शिवस्पर्श प्रतिष्ठान तसेच दवबिंदू प्रतिष्ठान यांच्या मार्फत प्रसादाची व्यवस्था अत्यंत चोखपणे पार पाडली जात आहे. आमचे गुरुवार शेखर मामा फरमण यांच्या आशीर्वादाने हे सर्व कार्य पार पडलेलं आहे. शिवभक्त शेखर मामा हे दरवर्षी शिवराज्याभिषेकासाठी येत असतात व आपले मोलाचे असे महत्त्वपूर्ण योगदान देत असतात. दुपारी आता जेवणासाठी बघा किती गर्दी झाली आहे. लोक जास्त येते, लाईन लागली फार संध्यापर्यंत लाईन लागली. एवढ्या उन्हामध्ये जेवायला बसले. होळीच्या मालावर दिवसभर मैदानी खेळ, सांस्कृतिक खेळ हे खेळले जात असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवप्रेमी हे आपले इथे कला सादर करत असतात. जय शिवराय मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत श्री क्षेत्र जगदीश्वर मंदिराकडे. मामा गेली 12 वर्ष आम्ही राज्याभिषेकासाठी तुमच्यासोबत येत आहे आणि 2014 पासूनचा झालेला प्रवास एक तप पूर्ण झालेला आहे. आणि असं म्हणतात ना का परिसराच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं, तसं आमच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे तुमच्या सान्निध्यात आल्यापासून. आता आम्ही जाणार आहोत जगदीश्वराकडे समाधीच्या दर्शनासाठी. जगदीश्वर दर्शन आमचं काल झालेलं आहे आणि तिकडनं आम्ही जाणार शिवतुला जाणार. हीच आमची काशी मथुरा, हेच आमचे चारी धाम आणि हीच आमची पंढरी. शिवसमाधी म्हणजे शक्तीचा स्तोत्र. जय शिवराय. महाराजांची आता तुला होणार आहेत आणि तुलेसाठी प्रसाद आणलेला आहे. अरे नारळवडी ओपन कर.
हां आता मागच्या जागा शिवतुलाची तयारी सुरू आहे. शिवराज्याभिषेकातील एक महत्त्वाचा विधी म्हणजे शिवतुला. अनेक प्रकारच्या इष्टपदार्थांनी महाराजांची तुला करण्यात येते. यावर्षी श्री शेखर मामा फर्मान यांच्या मार्गदर्शनाखाली शिवस्पर्श प्रतिष्ठान तसेच मामा वाटचे ग्रुप व छावा प्रतिष्ठान भिवंडी यांच्यामार्फत महाराजांच्या शिवतुलेसाठी खास श्रीवर्धनवरून नारळी पाक मागवण्यात आला होता. याचबरोबर महाड तालुक्याचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी त्यांच्या देखील हस्ते या ठिकाणी शिवधन चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. या ठिकाणी शिवस्पर्श अनुष्ठान ठेवण्यात आपल्या राजाच्या उत्सवात बेभान होऊन नाचण्यात जी मजा आहे ती शब्दात व्यक्त करता नाही येऊ शकत. हा आनंद, हा जल्लोष अनुभवायचा असेल तर रायगड यावं लागतंय.
राज्याभिषेकाची तयारी आणि लगबग पहाटेच सुरू झालेली आहे. राजपुरोहित तसेच पदाधिकारी आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. महाराजांचे राजवाड्याचे दर्शन करून आम्ही परतीच्या वाटेकडे निघालो. गड सोडताना मन दाटून आलं होतं. अशा प्रकारे आमचा राज्याभिषेक सोहळ्याची सांगता आता होत आहे. तर भेटूया आता पुढच्या वर्षी. जय शिवराय.